मी ॲडव्होकेट धनराज वंजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आज मी सर्वप्रथम या विशेष संवाद कार्यक्रमामध्ये बहुजन संघटक या प्रायव्हेट पोर्टलचे आभार मानतो, की ज्यांनी अतिशय संवेदनशील आणि वर्तमान दृश्य अशा विषयाला साद घालण्यासाठी मला पाचारण केलेलं आहे. हा विषय असा आहे, आरक्षणाचे राजकारण व ओबीसी समोरील आव्हाने आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका. या 3 टप्प्यामध्ये मला हा विषय घ्यायचा आहे. आरक्षणाचं राजकारण आपण पहिलं बघूया. त्यानंतर आपण ओबीसी समोरील आव्हान आणि त्यानंतर वंचितची भूमिका. आता आरक्षणाचं राजकारण हे का करू शकतात आणि यांना का करणं आवश्यक आहे? कारण समाजाला धर्मात विघटित करण्याचे त्यांचे सगळे प्रकार थकलेत. समाज आता धर्मात विघटित व्हायला तयार नाही आणि म्हणून त्यांनी समाजाला जाती-जातीमध्ये विघटित करण्याचं षडयंत्र लादलेलं आहे. त्यांनी म्हणजे कोणी? प्रस्थापितांनी. प्रस्थापित म्हणजे कोण? आर-एस-एस, त्याच्या बरोबरीने असलेलं बी-जे-पी, त्याच्या बरोबरीने असलेले धनदांडगे लोक, जे आज मराठा म्हणून मराठा समाजासाठी आरक्षणाचा टाहो फोडतात आहे, त्याच्यावरही आपण येणार आहोत. हे सगळे प्रस्थापित लोक जेव्हा एकवटून समाजाला असं जातीत विघटित करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की कुठलंही विधान हे तकलादू नसताना त्याला एक पार्श्वभूमी, त्याला एक लॉजिकल रिझनिंग आणि तर्क, तथ्य अनुधारित असा विवेक असला पाहिजे. ज्याला आम्ही तर्कविवेक म्हणतो. तो आम्हाला काय सांगतो? तो आमचा तर्कविवेक आम्हाला हरियाणामध्ये घेऊन जातो. तिथं जाट आंदोलन कशासाठी झालं, हे सांगतो. त्यानंतर राजस्थानमध्ये गुज्जर आंदोलन झालं ते सांगतो. त्यानंतर गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन झालं हे सांगतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक मराठा, लाख मराठा, 52 मोर्चे वगैरे हे सगळं आंदोलन झालं. या तीनही राज्यातल्या आरक्षणासंदर्भातले ज्या समाज घटकाला, ज्या एका विशिष्ट जातीला हे लोकं आरक्षण देण्याचं बोलत होते, त्यांचे सगळ्यांचे खटले सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसं आता मराठा आरक्षणाचंही प्रलंबित पडलेलं आहे. हे राजकारण यांना का करायचंय? कारण इथे तुम्हाला या तर्कविवेकाला पुढे नेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कास्ट सिस्टम इन इंडिया 1916 साली प्रसिद्ध झालेला जो शोध प्रबंध आहे, त्याचं हेडिंग फक्त बघा. कास्ट सिस्टम इन इंडिया, जेनेसिस, मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट. ते काय म्हणतात, की भारतातला जो जात व्यवस्थेचा तिढा आहे, तो जगातल्या कुठल्याही वर्ग किंवा वर्ण व्यवस्थेच्या तिढ्यापेक्षा अतिशय जटिल आहे. कारण या जात व्यवस्थेची मुळं अर्थकारणात दडलेली आहे. एका प्रस्थापित जातीचं उदरनिर्वाहरण जर चातुर्वर्ण्य प्रचूर जातव्यवस्थेवर होणार असेल, तर आपल्याला जातव्यवस्था ही का रुजवली गेली, त्याचं बीज मूळ कारण समजायला पाहिजे, की जेनेसिस इज इकॉनॉमिक. अर्थकारणात ते बीज रुजलेलं आहे. मेकॅनिझम कशात आहे? ही जातव्यवस्था अबाधित राहावी, त्याची एक योजना कशी केलेली आहे, तर ते विशद करताना सांगतात, की टेक युअर मॅरेज इन्स्टिट्यूट, विवाह संस्था घ्या. विवाह संस्था काय सांगते, की ज्या जातीतलं, ज्या गोत्रातलं, ज्या कुळातलं लग्न ज्या कुळात होणं शक्य आहे, त्याच कुळात होऊ शकतं आणि तिथेच ते झालं पाहिजे. त्याच्यात मग ज्योतिषशास्त्र आलं, त्याच्यात मग राशी आल्या वगैरे हा सगळा प्रकार आला. थोडक्यात विवाह संस्था ही जात व्यवस्था मेकॅनाइज करून आहे तशी अबाधित ठेवण्यासाठी लावलेली आहे असं जर म्हटलं आणि तर्कविवेकाने कारण मीमांस बुद्धीने तुम्ही जर याच्याकडे बघितलं, तर तुम्हाला हे पटेल. शेवटचा शब्द आहे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटमध्ये बाबासाहेब काय म्हणतात, की ही जी डेव्हलपमेंट आहे ना, हे काळपरत्वे प्रत्येक समाजामध्ये असं एक नवीन जातीचं फोल्डर निर्माण करतात, की जातनिहाय समाजाची विभागणी होऊन समाज विघटित होत राहिला पाहिजे. म्हणजे जाट आंदोलनाने हरियाणामध्ये काय साध्य केलं, गुज्जर आंदोलनाने राजस्थानात काय साध्य केलं,
गुजरातीत पाटीदार आंदोलनाने काय साध्य केलं आणि आता मराठा आंदोलन महाराष्ट्रात काय साध्य करणार आहे, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती दूरदृष्टी कारणासकट स्वीकारावी लागेल. आता हे का होतं? हे का होतं? आज महाराष्ट्रामध्ये बघा, की जो मराठा समाज, कुणबी समाज, तेली, माळी, धनगर, वंजारी या संपूर्ण पठडीत ओबीसी सदराखाली स्वतःला ठेवू इच्छित होता. किंबहुना जे कुणबी आहे, ते स्वतःला ओबीसीच म्हणत होते. विदर्भामध्ये तर तुम्हाला दिसेल, की सगळे ओबीसी कॅटेगरीतले आहे. नंतर याच्यामध्ये काहीतरी दांभिकत्व असं यायला लागलं, की जिथं नोकरी पटवायची असेल तिथे ओबीसी आणि एकदा ते झालं, की मग आम्ही मराठी. आता हे मराठ्यांचं वेगळं फोल्डर झाल्यानंतर हा मराठा समाज पूर्ण ओबीसी समाजापासून एक नवीन फोल्डर निर्माण झाल्यासारखं समाजामध्ये निर्माण होत आहे आणि या नाम समाज विघटन जातीच्या निकषावर हे प्रस्थापित प्रतिगामी लोक करत आहे आणि ते करत राहतील. इथे प्रमुख मुद्दा आरक्षणाचं राजकारण करण्याचा हा गाभा ओबीसी आहे. मला फार खेद आणि उद्वेगाने इथं नमूद करावंसं वाटतं, की ओबीसी बांधवांना या देशातलं हे लक्षात येत नाही. त्यांचं कुठल्याही प्रकारचं नेतृत्व वर येऊ दिलं जात नाही. ते वर यायचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना कसं खंडित करायचं याचं षडयंत्र सुद्धा या लोकांचं झालेलं आहे. ते आज वंचित बहुजन आघाडीमध्ये मी अनुभवतो एवढे वर्षात. आपल्याला लालू प्रसाद यादव पासून तर अगदी छगन भुजबळ किंवा खडसे किंवा गोपीनाथ मुंडेपर्यंत जर तुम्ही बघितलं, तर हा ओबीसी समाजाचं नेतृत्व इंडिपेंडेंटली पुढे येऊ दिलं जात नाही. आणि ओबीसी जो 80 ते 85% या देशाचा चंक आहे, त्या सगळ्यांना मानसिकदृष्ट्या विकलांगत्व प्राप्त झालेलं आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. जेव्हा मी हे म्हणतो, की यांना मानसिकदृष्ट्या विकलांगत्व प्राप्त करून देण्यात आलेलं आहे, तर आपल्याला अजून थोडासा इतिहासाचा संदर्भ घ्यावा लागेल. कारण कपोलकल्पित विधानं करणं हा माझा भाग नाही. जे बोलतो ते डंक्याची चोट व छातीवर पाय देऊन आणि कारणासकट बोलतो. कोण आहे ओबीसी? तुमच्यामुळं आज आरक्षणाचं राजकारण होतंय. तुम्ही हे समजून का घेत नाहीये? 1870 ला ब्रिटिश काळामध्ये भारतात पहिली जनगणना झाली. आज आम्ही बोंबलतोय कित्येक वर्ष. 1932 पासून ओबीसीची जात-न्याय जनगणनाच नाहीये. ही जनगणना पहिली झाली. त्याच्यामध्ये भारतीय लोकसंख्येचे 3 कॉलम केले गेले होते. एक होता हिंदू, दुसरा होता मुस्लिम, तिसरा होता ख्रिश्चन. चौथ्या जनगणनेमध्ये 1910-11 साली हिंदूचा जो कॉलम होता, त्याचे परत 3 कॉलम केले गेले. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनापीठासमोर घटना लिहित असताना उद्धृत केलेला हा वादविवाद आहे, हे लक्षात घ्या. उगाचच काही कुठं वाचलेलं आणि हे केलेलं आहे म्हणून बोलत नाहीये. हे लक्षात घेतल्याशिवाय ओबीसी बांधवांना ते कोण आहेत हे कळणार नाही. चौथ्या जनगणनेत जेव्हा हिंदू कॉलम ट्रायफर्केट करण्यात गेला, तेव्हा एक हिंदूच ठेवला. त्याच्यातला दुसरा एनिमिस्ट अँड ट्रायबल आणि तिसरा अनटचेबल अँड डिप्रेस क्लास असं विभागन केलं गेलं. अनटचेबल अँड डिप्रेस क्लास डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने मुक्त झाला. मोक्ष मिळाला त्यांना. अडकलेत ते अनिमिस्ट आणि ट्रायबल आणि हे कोण आहेत ते समजून घ्यायचंय. आज धनगर बांधवांना आरक्षणाच्या नावाखाली कसं खुळखुळं करून खेळवलंय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, हे सगळ्या जगाने बघितलेलं विसरू नका तुम्ही. हे अॅनिमिस्ट आणि ट्रायबल कोण आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला अॅनिमिझम समजून घेतलं पाहिजे आणि एकदम एका वाक्यात सांगतो अॅनिमिझम म्हणजे श्रद्धाळू. तो कशावरही श्रद्धा ठेवतो. नदी, पानं, फुलं, झाडं, पर्वत, दगडं, साप, बेडूक, डुक्कर, बोकड, बैल, गाय सगळ्यांमध्ये देव आहे एवढं त्याला सांगा. त्याने विश्वास ठेवला म्हणून समजा. आता हा अॅनिमिझम म्हणजे श्रद्धाळू लोकांचा एक समूह आहे. यांच्या श्रद्धा एका चाकोरीत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते धर्मसत्तेने केलं आणि धर्मतत्त्वांनी केलं, धार्मिक साहित्याने केलं, वैदिक साहित्यानं ते करायला लावलं. संतांनी नवीन दृष्टी दिली. त्या संतांना पण वैदिक लपेटीमध्ये गुंडाळून ज्ञानेश्वर तुकाराम झोपवून टाकले. देव आहे अंतर्यामी व्यर्थेंती तीर्थगामी. तुका म्हणे मूढ जना देव देही का पाहिना. असं जेव्हा तुकाराम ठणकावून सांगतो ना, तेव्हा त्या ठिकाणी समजतं, की संतांनी केलेले प्रयत्न
हे या श्रद्धाळू, भोळ्या अंधश्रद्धा समाजाला बाहेर काढण्याचे होते. पण परिणिती काय झाली? आज जर तुम्ही वारकरी संप्रदायांची हकीकत बघितली आणि वारकरी संप्रदायाचं सातत्य रूप बघितलं, तर हा संप्रदाय वैदिक धर्माच्या पठड्याखाली गुंडाळला गेला आणि याला सुद्धा धर्माचं अधिष्ठान देण्यात आलं. प्रश्न महत्वाचा आहे, तो विसरू नका. आरक्षणाचं राजकारण हे ओबीसीला धरून केलं जातंय. कारण ओबीसी हा अजून जागृत नाही. ओबीसी हा अजून प्रतिगाम्यांनी लादलेल्या श्रद्धाळू, धार्मिक भावनांच्या पठड्याखाली जगतो आहे आणि म्हणून त्याला वाटतं, की नाही, आज ना उद्या माझं नशीब फरफळेल. आज ना उद्या काहीतरी याच्यातून चांगलं होईल. त्यांना एस-सी-एस-टीचा धोका नाहीये. त्यांची लिमिटेड संख्या आहे. पण हे 80% ते 85% ओबीसी जर एकत्रित झाले आणि त्यांच्या विरुद्ध उठले, तर काय होईल? म्हणून यांच्यामध्ये कसं विघटन करता येईल, जे हरियाणात केलं, राजस्थानात केलं, गुजरातमध्ये केल्यानंतर यशस्वीपणे त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं. कोणी दिलं मराठ्याचं आरक्षण? मराठ्याचं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. जर खरंच बाबा देवेंद्र तू प्रामाणिक होता आणि बीजेपी, आर-एस-एस तुम्ही एक जात, अगदी जातीवंत सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरुद्ध आहात. तुम्हाला एस-सी-एस-टीचं आरक्षण मंजूर नाहीये. तुम्हाला ओबीसीचं तर अजिबात मंजूर नाहीये. आदिवासी मुस्लिमांचं तर त्याहून मंजूर नाहीये. मराठ्यांच्या बाबतीत पूतना मावशीला कसा काय पाना फुटला? आणि कशी पूतना मावशी एकदम दूध द्यायला लागली मराठ्यांना, सांगायला लागली, की नाही तुम्हाला आरक्षण आम्ही दिलं. जर खरंच आरक्षण द्यायचं होतं, तर कायद्याचा, घटनेचा अभ्यास हे सांगतो, की तामिळनाडूच्या 69% धर्तीवरती जे नचेपॉइंट कमिटीने उद्धृत केलेलं आहे, त्याचा आधार घेऊन, त्याचा वारसा घेऊन तुम्ही केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र अशी हाकाटी करत होता, तर पार्लमेंटमध्ये एक अमेंडमेंट करून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकला असता. तामिळनाडूचं मॉडेल प्रमाण समजून ते न करता तुम्ही राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार आहे घटनेमध्ये 64-65 काढून तुम्ही आपले केले आणि त्यासाठी तुम्ही पहिला राणे कमिटी, मग हायकोर्टाने सांगितलं, की या कमिटीने चुका केल्या, मग गायकवाड कमिटी, मग हायकोर्टामध्ये निर्णय कसे दिले जातात, कसे बदलले जातात, कसं प्रेशर आणलं जातं. इव्हन सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याला अपवाद राहिलेला नाही. हे भारतातली, महाराष्ट्रातली जनता नव्हे तर जग बघतंय. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. म्हणजे तुम्ही बीजेपी, तुम्ही फडणवीस साहेब जे आरक्षण मराठ्यांना दिलं, तो मराठ्यांबरोबर एक भावनिक खेळ केला. हे आज नाही, तर ज्ञानेश्वराला ज्या चिरंजीवी समाधीमध्ये गाडलं आणि त्याची कबुली नंतर द्यावी लागली. अशी कबुली तुमच्या वंशजांना पुढे इतिहासात द्यावी लागेल, की आम्ही मराठ्यांना आरक्षणाच्या नावाखाली गुऱ्हाळं चढवून समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं राजकारण करत होतो, म्हणून आरक्षणाचं राजकारण म्हणतात. हे आरक्षणाचं राजकारण तुम्ही करत असताना तुम्हाला काही प्रमुख गोष्टी या नडल्या. सगळ्यात पहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान नडलं. आजही ते संविधान तुम्हाला अडसर झालेलं आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर यू-आर कॅटेगरीमधलं पॅरलल रिझर्व्हेशन जे तुम्ही आज निर्माण केलेलं आहे आणि डायरेक्ट जॉइंट सेक्रेटरी तुम्ही निर्माण करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही राज्यघटनेतले 312 ते 317 अनुच्छेद पायदळी तुडवले. हे या देशातल्या जनतेच्या मातीच नाही. त्यांना कळतच नाही. आणि ओबीसी समाजाला हे कळणारच आहे का? ओबीसी समाज निद्रावस्थेत आहे. त्याला माहित आहे की ही काय करायचंय जागृत मिळालेलं ते ठीक आहे. तसा ओव्हरऑल ओबीसी समाज या देशातला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. सेटल आहे. नोकऱ्या-पाण्या आहेत. पेन्शन मिळतंय. पोरं चांगली शिकली आहे. घरदार आहेत. जमीनवाड्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात हे येणार नाही. पण तुमच्या पिढ्या जर सुरक्षित राहायच्या असतील, तर आज या विषयाच्या अनुषंगाने आरक्षणाचं राजकारण व ओबीसी समाजासमोरचं आव्हान जे आहे, हे तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेताना तसं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी घटनेमध्ये 340व आर्टिकल जे आणलं, त्याच्या बरहुकूम तुम्हाला काकासाहेब कालेलकर त्यांनी लिहिलेला अहवाल आणि नंतर मंडल आयोग आणि त्यानंतर अतिमहत्त्वाचं म्हणजे व्ही-पी सिंगाचं जे प्राक्तन आहे, जे त्यांच्या मस्तकात होतं. त्यांनी मंडल आयोगाला मान्यता देऊन ओबीसीचं जे हे दिलं, आरक्षण दिलं.
तो एक अनन्यसाधारण महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे या दिशेत. काकासाहेब कालेलकरांनी जेव्हा ओबीसीची संख्या एवढी आहे आणि त्याला एवढं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, असं पटलावर मांडलं, तेव्हा नेहरूंनी त्यांना कान धरून कॅबिनमध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, "हे जर तुम्ही आता असं करत असाल, तर आत्ताच हा अॅनिमिस्ट आणि ट्रायबल जो आहे, तो जागृत होईल आणि पुढे जाईल. त्यांना आम्हाला श्रद्धाळू झोपेतच ठेवायचं आहे. यांना आम्हाला अफूची गोळी ठेवूनच झोपून ठेवायचं आहे." हा जो नेहरूचा प्रवाद आहे, नेहरूची कितीही स्तुती करा. समाजवाद आणि विज्ञान दृष्टीने भारताचं हे ते ठीक असेल, त्याच्या वादात मी जात नाही. पण नेहरूंनी जी सर्वात प्रथम घाण केली, की काकासाहेब कालेलकरांना सांगितलं, एक समितीचा अहवाल होता, तुम्हीच त्याच्या खाली लिहा, की मी केलेला अहवाल मला मान्य नाही. आणि भारतरत्न त्यांना मिळालं, त्याचा सौदा झाला आणि त्यांनी लिहिलं. त्यांनी लिहिल्यानंतर नेहरूंनी ते उचलून ओबीसीचा प्रश्न बाजूला टाकला. मंडल आयोगाच्या स्थापनेनंतर हा प्रकार जेव्हा पुन्हा प्रकाशात आला, त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप दिलं असेल तर ते व्ही.पी. सिंगांनी दिलं. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न व्ही.पी. सिंगांच्यामुळे मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तैलचित्र पार्लमेंटमध्ये व्ही.पी. सिंगाच्या कारकिर्दीत लावलं गेलं. आज माझे बुद्धिस्ट बांधव एस-सी, एस-टी असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांना विसर पडला असेल म्हणून सांगतो. व्ही.पी. सिंगाचं कोणी साधं नावही घेत नाही. ओबीसींना तुम्ही रिझर्व्हेशनला प्राप्त आहात कारण तुमची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती जे अनुच्छेद 15 मध्ये घटनेच्या विषयात केलेली आहे, त्यानुसार तुम्ही निकष लावा आणि खरंच तुमची प्रगती या प्रस्थापित प्रतिगामी लोकांनी एवढी झालेली आहे का ते बघा. तुम्ही बैलगाडी चालत होता तर सायकल आली. अहो, पण यांच्याकडे कार होती, हे विमानात जात आहेत. हा आलेख बघा काय चाललेला आहे. आणि म्हणून जे एक अप्रोप्रिएट रिप्रेझेंटेशन समाजाला मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या प्रिॲम्बलमध्ये सोशल जस्टिस, सामाजिक न्याय हा शब्द वापरलेला आहे. सामाजिक न्याय जर या देशाला काँग्रेसने दिला असता ना, तर आज हा देश एवढ्या हिटलरशाही असलेल्या प्रतिगामी लोकांच्या गजात गेलाच नसता. बीजेपी पापी असेल हो, आर-एस-एस पापी असेल, पण काँग्रेस महापापी आहे. हे विसरता कामा नये. आपण इतिहास लक्षात घेत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं तुमच्या समोर एक जर आव्हान ह्या आरक्षण राजकारणाचं तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर ही थोडीशी पूर्वपीठिका समजून घेणं आवश्यक आहे. यातले बारकावे प्रचंड आहेत. लहान-सहान बारकाव्यांनिशी मी 2 तास भाषण करू शकेल. पण याच्यातले मोजके ठळक मुद्दे जे तुमच्या लक्षात यावे, त्यासाठी मी हा उहापोह केला. कारण ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याशिवाय ज्याला आपला इतिहास कळत नाही, ते इतिहास घडवू शकत नाही. म्हणून ओबीसी बांधवांनो, तुम्ही हे समजून घ्या. आता हे एकदा लक्षात आल्यावर तुमच्या समोरचं आव्हान काय? तुमच्या समोरचं आव्हान असं आहे, की मराठी बांधवांचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा पहिली सुनावणी झाली, तेव्हा पहिल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करून कुठल्याही प्रकारचा स्टे किंवा कुठल्याही प्रकारचे रिलीफ न देता जी ऑर्डर पास केली, त्याच्यामध्ये 2 प्रमुख मुद्दे आहेत ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. इतर मुद्दे आणि त्याच्यावरती कथ्थाकूट आपण रोज चॅनलवर ऐकत असतो. तज्ञ येतात आणि बोलत असतात. 2च महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यात एक मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे, की मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक घटनेच्या अनुच्छेद क्रमांक 15 प्रमाणे मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक स्टँडर्ड जर या समाजातल्या आदिवासी समाज, तांड्यावर राहणारे बंजारी, बेड्यावर राहणारे पारधी आणि पाड्यावर राहणारे आदिवासी या महाकाय संख्येने असलेल्या समाजापेक्षा खाली असेल, हे आम्ही मानायला तयार नाही. दुसरं ऑब्झर्वेशन त्याच्याच खाली सुप्रीम कोर्टाने असं केलंय, की राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची जी अपवादात्मक परिस्थिती असली पाहिजे, ती अपवादात्मक परिस्थिती कोर्टाच्या निदर्शनास आणू शकलं नाही. म्हणजे राणे अहवाल, मुंबई हायकोर्ट आणि गायकवाड अहवाल तीनही त्या पहिल्याच ऑर्डरमध्ये गुंडाळले. पण तरीही सुप्रीम कोर्टाने न्यायाच्या भूमिकेतून काय केलं? तुम्हाला कित्येक महिने वेळ दिला.
तुम्ही हे प्रूव्ह करून दाखवा कोर्टाला, की गायकवाड आयोग म्हणतो त्याप्रमाणे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दर्जाहीनतेमुळे आरक्षण देणं इष्ट आहे की नाही, आणि हे लोक ते करू शकले. मग कोर्टाने काय केलं? अबंडन केला, डिफंक्ट केला, रिडंडंट हा शब्द वापरलेला आहे. काय केलं? गायकवाड अहवाल तुमचा बेसच काढून टाकला. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की गायकवाड अहवालामध्येही चुका आहेत, हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामध्येही चुका आहेत, आणि त्याच्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण देता येत नाही. मग गोची झाली. त्याच्यामध्ये एक प्रकार झाला, तो अतिशय महत्वाचा आहे. जसं मी म्हणालो, की जर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी परिस्थिती होती, तर नचेपयन कमिटीच्या शिफारसीनुसार तामिळनाडूचं मॉडेल ग्राह्य धरून संसदेत एक अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये करता आली असती. पण ती केल्या गेली नाही. त्याऐवजी काय केलं? 102वी घटना दुरुस्ती केली. चोर पावलांनी राज्य शासनाचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले किंवा निर्धारित करण्याचे अधिकार काढून घेतले आणि केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. माझ्या मराठा बांधवांनो, हा ओबीसी जनरल कॅटेगरीतला एक माणूस धनराज वंजारी तुमच्या समोर. कधीतरी तुम्ही मुमुक्षु बुद्धीने विश्लेषक परीक्षण करून या सगळ्या मुद्द्यांकडे बघा. तुम्हाला असं दिसेल की आरक्षणाचं राजकारण हे आज ओबीसी आणि तुम्ही तुमच्या समोर एक आव्हान म्हणून आणून टाकलेलं आहे. हे आव्हान केव्हा येईल नजरेत तुमच्या? जेव्हा आपसात समाजामध्ये भांडणं सुरू होतील, जे प्रतिगाम्यांचं षडयंत्र आहे, अगदी हरियाणाच्या जाट आंदोलनापासून. काही नेते असं बोलायला लागले, की ओबीसी आरक्षणाच्या कोट्यामध्ये मराठ्यांना समाविष्ट करून घ्या. मराठ्यांना आरक्षण नाहीये, त्यांना आरक्षण असलं पाहिजे, आमची सहानुभूती आहे. पण त्यांचं आरक्षण वेगळ्या कॅटेगरीमध्ये जिथे देता येऊ शकतं, तामिळनाडूचं उदाहरण आहे, राज्यातल्या 13 देशातल्या 13 राज्यांचं उदाहरण आहे. ते तुम्ही न करता जर अशा प्रकारचे नेते बोलविते धनी जर होत असतील प्रतिगाम्यांचे, तर तुमच्या मनामध्ये उद्या ओबीसी विरुद्ध मराठा असं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा घाट घातलेला आहे, आणि हे षडयंत्र असल्यामुळे हे क्रिमिनल कॉन्स्पिरसी तुम्ही या समाजावर लादत आहात, असा माझा स्पष्ट आरोप आहे. जे करायला पाहिजे ते न करता, ज्याच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही पण मिळाल्याचा भास मात्र निर्माण करायचा, ही जी तुमची व्हर्च्युअल रियालिटीची बाब चाललेली आहे, फॅक्च्युअल रियालिटी नाकारून, ती या समाजासाठी फार घातक आहे. आणि म्हणून काही मराठ्यांचे नेते म्हणाले 16%, काही नंतर आले 13 वर, नंतर 9 वर, नंतर 8 वर. शेवटी तर खेडेकरांसारख्यांनी म्हटलं, की बाबा 5% का होईना आम्हाला त्या 27% मध्ये ओबीसींच्या द्या. आज ओबीसी समोरील आव्हान बघा, 27% जे ओबीसीचं निर्धारित आरक्षण आहे, ते 27 न राहता डी फॅक्टो बघायला गेलं तर 19% फक्त आहे. त्या 19 मध्ये जर तुम्ही 16, 13, 10, 15, 5 करून जर मराठ्यांचं आरक्षण त्याच्यामध्ये घुसवणार असाल, तर प्रत्येक ओबीसी बांधवाच्या मनामध्ये असा विचार येईल, की मला माझ्या मराठा बांधवाबद्दल सहानुभूती आहे, पण त्याचं वेगळं ताट वाढलं जाऊ शकतं, ही परिस्थिती असताना त्याला माझ्या ताटात का हे लोकं वाटी लावायला सांगतात? आज आपण सगळे सुज्ञ आहोत, सगळे शिक्षित आहोत, विचार केला पाहिजे. हे भांडणं लावण्याचं षडयंत्र आहे, आणि म्हणून ओबीसी समाजासमोर हे दुहेरी आव्हान आहे. मी दुहेरी आव्हान याच्यासाठी म्हणतो, की ओबीसी समाजावर ही एक नैतिक जबाबदारी आहे, की कुठल्याही प्रकारचा सामाजिक संघर्ष, विघटनात्मक कृती हे होता कामा नये, ही ओबीसी समाजाची जबाबदारी आहे. त्यांनी ती कशी पेलावी हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे. ओबीसी समाजातले काही नेते जे अगदी तलवारीची काढू आणि याची देऊ आणि टक्कर देऊन हे अशी जी भाषा करतात आहे ना, थुत्रट लोक आहेत. अभ्यास न करता, हे प्रतिगाम्याचं षडयंत्र न समजता, हे लोक जे अनवधानाने बोलतात आहे, त्यांना मी आजच्या या माझ्या फेसबुक लाईव्ह तर्फे संदेश देऊ इच्छितो, की अशी भाषा म्हणजे आर-एस-एसच्या अजेंड्याला तुम्ही पूरक भूमिका घेत आहात. कृपा करून ही भूमिका सोडा. हा तू-तू, केल्याने प्रश्न सुटणार नाही. ओबीसी समाजाने बसून विचार करायचा. आपण आपल्या मराठा बांधवांना मदत करायची. त्यांना हे आरक्षण कसं मिळू शकेल, यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि सरकारला भाग पाडायचं आहे. राज्य नव्हे, केंद्र सरकारला भाग पाडायचं आहे, की घटनेमध्ये व्यवस्थित दुरुस्ती करून तुम्ही हे आरक्षण देऊ शकता, जो
अश्लील अश्लाघ्य प्रयोग तुम्ही हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये केला, तो कृपा करून महाराष्ट्रामध्ये करू नका. आणि मी तुम्हाला अजून एक आशादायी सांगतोय. माझ्या ओबीसी बांधवांनो, हे तुमच्यासमोरचं आव्हान आहे. ओबीसी बांधव जसे महाराष्ट्रात आहेत, तसे गुजरात, राजस्थान आणि हरियाणामध्ये पण. तिथे दंगली झाल्या नाही. उद्या जर तुम्ही या चोरांच्या षडयंत्राला बळी पडलात आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठाचा संघर्ष जर निर्माण झाला ना, तर तुमच्यासारखे कर्मदरिद्री तुम्हीच. हे अजिबात होता कामा नये. हे एक फार मोठं आव्हान आहे. हे आव्हान असताना जसं मी दुहेरी म्हणावं, दुसरं महत्वाचं आव्हान असं आहे, की तुम्हाला तुमचं जे रिझर्व्हेशन आहे 27% तेच चुकीचं आहे. ते तर सांभाळलं पाहिजेच. त्याशिवाय तुमची जातनिहाय जनगणना या देशात झाली पाहिजे, जेणेकरून तुमची संख्या किती आहे, हे तुमच्या लक्षात येईल आणि जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी या नियमाने तुम्हाला 27% पुढे 52, 70, 62, 65, 85 काय असेल ते, त्या प्रमाणात रिझर्व्हेशन मिळालं पाहिजे. हे सुद्धा नैतिक जबाबदारी तुमचीच आहे. आता जर तुम्ही मी सांगितलं अॅनिमिझम पासून इथपर्यंत आलेला हा प्रवास, मध्ये झालेले काही कालखंड आणि त्याचे जर खाच खळगे तुम्हाला समजून दिले. आताही तुम्ही म्हणत असाल, की नाही आपल्याला काय त्याचं चाललंय ते चाललंय. होत असेल तर होत असेल, बघू, करू. स्वतःची फसगत आणि येणाऱ्या पिढ्यांचं संकट ओढवून घेऊ नका. लक्षात घ्या. हे जर तुम्ही अशाच प्रकारे ओढून घेत राहिला, तर येणारा काळ हा तुम्हाला क्षमा करणार नाही. व्ही.पी. सिंगांनी केलेली जी कृती होती, ती फार विचारपूर्वक केली होती. व्ही.पी. सिंगांनी हे करू नये म्हणून बीजेपी आणि आर-एस-एस हे त्यांच्यावर नानाविध प्रकारचे अंकुश ठेवून होते. आणि शेवटी व्ही.पी. सिंगांनी कोणाला न ऐकता जेव्हा हे मंडल आयोग लागू केला, त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला, दंगली झाल्या. स्वतःला सेल्फ इमोलेशन जाळून घेण्याचे प्रकार झाले. वाईट वाटतं मला, मन विधेर नव्हतं हे सांगताना, की हे सगळे दंगलीमध्ये हताहत होणारे मेलेले लोक कोण असतील, तर ते ओबीसी होते. का? कारण त्यावेळी त्यांना ते समजत नव्हतं. आजही अशी परिस्थिती तुमच्यावर आहे, की आजही तुम्ही ओबीसी आणि जे समजून घेतलं पाहिजे, ते तुम्हाला समजत नाही. म्हणून आपली ही परिस्थिती आहे. हे समजून घ्या. त्याच प्रतिगामी आर-एस-एस प्रणीत बीजेपी सरकारने व्ही.पी. सिंगाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेऊन व्ही.पी. सिंगाचं सरकार पाडलं. हा इतिहास कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. इतिहास आहे ते सत्य आहे. काय केला बहाणा? बहाणा केला, की जी रथयात्रा लालकृष्ण अडवाणींनी काढली होती, ती बिहारमध्ये नेऊन लालू प्रसादनी रोखली. मग लालू प्रसादनी ते असं का केलं? वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचं दाखवण्यासाठी काहीतरी तोंड देखलेपणा, मुखवटा दाखवला. पण आतला चेहरा प्रतिगामी असा होता, की व्ही.पी. सिंगांनी जर हे रिझर्व्हेशन दिलं असेल, तर व्ही.पी. सिंगाचं सरकार कोसळलं पाहिजे. मानला साला त्या मर्दाचा बच्चा व्ही.पी. सिंग, त्यांनी हे रिझर्व्हेशन देऊन भली सरकार गेलं, सत्ता गेली, फिकर केली नाही. पण ओबीसी बांधवांचं भलं करून गेलं. व्ही.पी. सिंग हा ओबीसींसाठी दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी 340वा अनुच्छेद घटनेत लिहिलं आणि याने मंडल आयोगानुसार ओबीसीला आरक्षण दिलं. ही मिळकत तुम्हाला आपोआप मिळाली, फुकट मिळाली म्हणून तुम्हाला किंमत वाटत नसेल, पण ज्यावेळी तुमची मुलं बेदखल होतील, नोकऱ्या मिळणार नाही, हायर पोझिशनवर जाणार नाही, तेव्हा तुमचे डोळे पांढरे होतील. 1-2 प्रसंग तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल आव्हान किती मोठं आहे. मी मुंबईमध्ये काम केलेलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात माझं आयुष्य गेलंय. माझी हयात एक मानवी हयात गेली पोलिसात. माझ्या मनात अजून प्रश्न पडतो. मुंबई शहराचे पोलीस कमिशनर किती टक्के ओबीसी, एस-सी, एस-टी होते? तुम्हाला हार्डली 1 किंवा 2%. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि आय-जी हे किती ओबीसी आणि किती एस-सी, एस-टी, मुस्लिम, आदिवासी होते? तर तुम्हाला 0.12% असं बघावं लागेल. मग हे काय आहे? मग हे काय? ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन. पदोन्नतीचं आरक्षण हे त्यासाठी होतं. त्याच्यावरही गडांतर आणलंय सरकारनी. म्हणजे आरक्षणाचं राजकारण कसं नाही म्हणता येईल? कोण माईचा लेक असा म्हणेल, की साला हे आरक्षणाचं राजकारण करत नाहीये. अहो, आरक्षण इतकं मोठं गाजर तुमच्या हाती सापडलंय समाज विघटित करून राजकारण करायला. हे काय तुम्ही सोडणार आहात? हे आम्हाला आधी कळलं पाहिजे आणि त्यांना काउंटर
त्यांना एक व्यवस्थित रिस्पॉन्स, प्रतिसाद आपल्याला देता आला पाहिजे. तो आपल्याला देता येत नाही. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. पॅरलल रिक्रुटमेंट सिस्टम सुरू केली. किती ओबीसींना माहित आहे पॅरलल रिक्रूट सिस्टम काय आहे? त्याच्यातला जो यूआर आहे, सिग्नल सारखा यूआर रेड सिग्नल दिलेला आहे. रेड सिग्नल पडला की गाडी थांबलीच पाहिजे, नाही गेला तर दंड पडेल. काय आहे तो यूआर? अनरिझर्व्ड. पॅरलल रिक्रुटमेंटमध्ये आय-ए-एस, आय-पी-एस हा 312 घटनेच्या अनुच्छेदामध्ये विकसित केलेला भाग काढून टाकलेला आहे आणि टॅलेंट, ओपन मेरिट ला आम्ही प्रोत्साहन देतो. या सबबीखाली असेलही तुमचं म्हणणं, लॉजिक बरोबर असतं. तुम्ही सिद्धांत मांडण्यात एवढे वस्ताद आहात, पण सिद्धांताच्या आत जे तुमचे छुपे सिद्धांत असतात, ते ज्या दिवशी या समाजाला समजतील, त्या दिवशी प्रकाश पडेल. काय छुपा सिद्धांत आहे याच्यामध्ये? यू आर लिहिलं, अनरिझर्व्ड म्हणजे त्या कॅटेगरीवर जॉइंट सेक्रेटरी सेंट्रल गव्हर्नमेंट, जॉइंट सेक्रेटरी स्टेट गव्हर्नमेंट या कॅटेगरीवर कोण येणार? तो अनरिझर्व्ड येणार. आणि समजा त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट आल्याच, पॅरलल रिक्रुटमेंट इन आय-ए-एस अँड आय-पी-एस कॅटेगरीज, यू आर अनरिझर्व्ड, त्या जर आल्याच आणि तुम्ही अर्ज घेऊन गेला, तर तुम्हाला म्हणतील ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, डिटेएनटी, कम ऑन, यू आर अंडर रिझर्व्ह कॅटेगरीज. तुम्हाला रिझर्वेशन आहे घटनेमध्ये, मंडल आयोगाने तुम्हाला दिलेलं आहे, वगैरे वगैरे करून तुमची बोळवण करतील, कारण ही पोस्ट अनरिझर्व्ड आहे. यू आर म्हणजे त्या पोझिशनवर, त्या पोस्टवर तुम्ही कधीही जाऊ शकणार नाही. हे आम्हाला कधी कळणार आहे? हे ज्या दिवशी आम्हाला कळेल, त्या दिवशी आमच्या लक्षात येईल, की आम्ही ओबीसी आणि अॅनिमिस्ट म्हणजे कोण आहोत खरे. शरद पाटलांनी त्यांच्या पुस्तकामध्ये खूप छान कल्पना विशद केलेली आहे. अतिशय अभ्यासू आणि दर्शनी विचार देणारा विचारवंत. त्याला त्याच्या पुस्तकाला दर्शनशास्त्रच म्हटलं पाहिजे. दास शूद्राची गुलामगिरी. पुस्तकाच्या हेडिंग मध्ये दास शूद्राची गुलामगिरी. हे 2 व्हॉल्यूम शरद पाटलांचे ज्यांनी वाचले असतील किंवा वाचा तुमच्या लक्षात येईल, की भारतातली गुलामगिरी जी आहे, ते जगातल्या इतर गुलामगिरीच्या फॉर्मपेक्षा वेगळाच फॉर्म आहे. कारण ही फक्त शूद्रांची म्हणजे कमी लेखलेल्या लोकांची गुलामगिरी नाही, तर दास शूद्रांची गुलामगिरी आहे. कारण या कमी लेखलेल्या लोकांमध्ये दास्यत्वाची मानसिकता सुद्धा समाविष्ट आहे. आणि ही दास्यत्वाची मानसिकता जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की भारतातली जात व्यवस्था जी जगामध्ये वर्ग व्यवस्था म्हणून असेल, क्लास डिफरन्शिएशन असेल, पण वर्ण व्यवस्था, प्रचूर जात व्यवस्था अशी जगात कुठेही नाहीये. ती फक्त भारतात आहे. आणि ती भारतात का आहे? कारण भारतामध्ये दास्यत्वाची मानसिकता तुम्हाला गुलाम करत आहे. दास्यत्वाच्या मानसिकतेचं पुढचं निरूपण करताना शरद पाटील असं म्हणतात, की आम्हाला सहजगत्या असं वाटतं, की आमचा कोणीतरी बॉस असावा, आमचा कोणीतरी मालक असावा, आमचा कोणीतरी अध्यक्ष असावा, त्याने आम्हाला नियम करून द्यावे, त्याप्रमाणे आम्ही जगावं. आणि ते जगत असताना आम्ही आमचा तो बॉस, आमचा तो देव, आमचा तो अध्यक्ष कसा खुश होईल ह्याचे प्रयत्न करत राहावे. आणि मग तो राजा खुश झाल्यावर आम्हाला काहीतरी दान देईल आणि त्या दानाच्या भरोश्यावर आम्ही सरंजाम होऊ, इनामदार होऊ आणि आमच्या मक्तेदाऱ्या शिल्लक राहतील आणि आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठित गणल्या जाऊ. ही जी दास शूद्राची गुलामगिरीची मानसिकता भारतीयामध्ये आहे, तीच तुम्हाला ब्रिटिशांनी काढलेल्या त्या अॅनिमिझम मध्ये 1911 साली त्या 3 कॉलम मध्ये प्रतिबिंबित झाली. थोर पुरुषांनी याला शह दिले नाही असे नाही, दिलेले आहेत. सर्वात प्रथम जर विजुगिषु वृत्ती, तुम्ही स्वतः सिंहासनस्थ राजे होऊ शकता, ही जर बिंबवली असेल तुमच्या मनात, तर ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. छत्रपती शिवाजी आज तुम्ही एका जातीपंथाचा करून घेतला हो. प्रत्येक मराठा समाजाच्या ह्याच्यावरती तुम्हाला छत्रपतीचं चित्र दिसतं. प्रत्येक शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला छत्रपतीचं चित्र दिसतं. म्हणजे काही लोकांनी जणू काही छत्रपती हा आमचा आहे आणि इतरांचा नाहीच आहे. 18 पगड जातीचा छत्रपती या महाराष्ट्रात ज्या दिवशी मानला जाईल, त्या दिवशी या महाराष्ट्रात सूर्योदय होईल. जर महात्मा फुले नसते, तर छत्रपती महाराजांची समाधी माहीत नसती, त्यांची जयंती तुमच्या बापदादांनी साजरी केली नसती
आणि त्यांच्यावर पोवाडाही कोणी तुमच्यापैकी लिहिला नाही. तो एका माळी समाजाच्या माणसाने महात्मा फुल्यांनी लिहिला. आम्ही ही जी सामाजिक समावेशकता आहे, ती समावेशकता तोडतोय आणि तिथे आम्ही शिवछत्रपतीने तुम्हाला या गुलामीच्या दास्यत्वाच्या मानसिकतेतून बाहेर काढून जी विजिगीषू वृत्ती शिकवली, तो छत्रपती सुद्धा पेशव्यांनी जसा गाडला होता, तसा आम्ही वेगळ्या प्रकारे पण गाडतोच आहे. आज छत्रपतींचे विचार जर कोणी म्हणत असेल, की ते एका समाजाचे, एका पक्षाचे किंवा एका कोणाचे आहे, तर तुम्ही तेच पाप करत आहात, जे पाप औरंगजेबाने या भूमीवरती केले. त्याला खरा शह दिला तो छत्रपतींनी आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिरूपाने तुम्हाला अनेक बाबतीत असं दिसेल, की त्यांच्या सगळ्या व्याख्यानांमध्ये आणि सगळ्या लिखाणामध्ये छत्रपतींचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि फुल्यांना ते का मानतात जास्त? फुल्यांना बाबासाहेब गुरु अशासाठी मानतात, की फुल्यांनी केवळ छत्रपती एक दैवत म्हणून महाराष्ट्रासमोर उजागर नाही केलं, तर महाराष्ट्रातल्या 2,500 वर्ष खितपत पडलेल्या लोकांमध्ये शिक्षणाचं महत्त्व कसं रुजवलं जाईल, त्याचा उहापोह केला आणि शिक्षण हे तुमच्यासाठी कसं महत्त्वाचं आहे हे सांगितलं. हंटर कमिशन समोर साल्वेशन ऑफ इंडिया लाईज इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओन्ली हे जे भाषण महात्मा फुल्यांचं आहे, हेच भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनापीठासमोर उद्धृत केलं, जेव्हा शिक्षणाचे मसुदे घटनेमध्ये समाविष्ट करायचे होते. आणि म्हणून महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु होते. आज काही लोकांनी आंबेडकरवाद असा केलेला आहे, की जणू काही छत्रपती नाही, फुले नाही, शाहू महाराजही नाही, फक्त आंबेडकर आपण व्हायचं. हा डॉक्ट्रिझम तुम्ही निर्माण करता. जसं त्या बाजूला प्रतिगामी लोकांचं षडयंत्र चाललेलं आहे, तसं काही प्रतिगामी शक्ती आमच्यामध्ये घुसून सुद्धा अशा प्रकारची कामं करवत आहे. याकडे सुद्धा तुमचं सतर्कतेने लक्ष असलं पाहिजे. ओबीसी, एससी, एसटी बांधवांनो लक्षात घ्या. शाहू महाराजांनी आरक्षण कशासाठी लावलं? आज ज्या आरक्षणाचं राजकारण होतंय, त्याचा जन्मदाता, जगज्जेता, त्याचं खरं बीज मूळ आणणारा हा शाहू महाराज आहे, आंबेडकरांच्या अगदी पूर्वी. काय कशावरती आणलं? जो समाज तुम्ही एका गल्लीबोळात नेऊन दाबून टाकलाय, त्या समाजाचं योगदान सामाजिक विकासामध्ये, आर्थिक विकासामध्ये शून्य आहे आणि म्हणून त्या समाजाचं योगदान विकासामध्ये आलं पाहिजे. त्यासाठी शाहूंनी आरक्षण कोल्हापूर संस्थानामध्ये 1902 साली लावलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की कोल्हापूर संस्थानाचं दर डोळी इन्कम हे लंडन मधल्या माणसाच्या दर डोळी उत्पन्नापेक्षा जास्त होतं. तो वसा, तो वारसा नाही का डॉक्टर बाबासाहेबांनी उचलून घटनेमध्ये टाकला? मग बाबासाहेब वेगळे कसे? छत्रपती फुले, शाहू आणि आंबेडकर हे 4 स्तंभ, या 4 भिंती घराच्या जोपर्यंत तुम्ही संबोधन करत नाही, तोपर्यंत एक जात ओबीसी, एससी, एसटी, बुद्धिस्ट समाज उभाच राहू शकत नाही या देशामध्ये, या राज्यामध्ये. पण ते असं होऊ नये यासाठीचं जे षडयंत्र आहे, ते भयानक षडयंत्र आहे. तुम्हाला समजावून सांगण्याची एक प्रक्रिया आहे. भाषण हे काही खरं माध्यम नव्हे. तुम्ही फक्त हे ऐकता. ऐकून 2 कान देवाने दिलेले आहेत, त्याचा पुरेपूर वापर करून एका कानाने घेता, दुसऱ्या कानाने सोडून देता. माझं तुम्हाला आवर्जून एवढं सांगणं आहे, की मी जे तुम्हाला सांगतो, बोलतो, ते तुम्ही तुमच्या बुद्धीच्या निकषावर तपासून बघा. वंजारी खोटं बोलत असेल, 4 पुस्तकं वाचली म्हणून बडबड करत असेल, सोडून द्या. पण खरंच तुमची बुद्धी तुम्हाला सांगते का? फार एक चांगला वारसा बाबासाहेबांनी परत दिला. बाबासाहेबांचं नाव वारंवार अशासाठी घ्यावं लागतं, की ते एवढं मोठं प्रचंड दैवत आहे, की आज आम्हाला आमच्या काही लोकांच्या कृती बघून स्वतःची मान शरमेने खाली जाते. बाबासाहेब म्हणाले, की बुद्धं शरणं गच्छामि. आलतू-फालतू लोकांना शरण गेल्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीला शरण जा आणि तुझी बुद्धी तुला जे प्रमाण देईल, तेच बुद्धी प्रामाण्य समज. शब्द प्रामाण्याच्या मागे जाऊ नकोस. शब्द प्रमाणित करून सांगणाऱ्या पुराण पोथ्या प्रतिगामी हे तुला अॅनिमिस्ट श्रद्धाळू करून तुझ्या पिढ्यानपिढ्यावर राज्य करत आहेत. दे वर्गणी राम मंदिराला. 27,000 एका राम मंदिरात 27,000 नोकऱ्या लागणार आहे म्हणे. पण त्या 27,000 नोकऱ्यांमध्ये ओबीसी, एससी, एसटी हे कुठं असतील? झाडूवाले, खानसामे, झाडलोट करणारे, पाणी देणारे, बगीचे सांभाळणारे. रामाची गाभाऱ्यात जाऊन पूजा करणारा एक तरी ओबीसी असेल का?
एकतरी एस-सी-एस-टीतला बुद्धिस्ट बांधव असेल का? नाही, पण राम मंदिराला भावनेपोटी वर्गणी दिली पाहिजे. जय श्रीरामचा जल्लोष करून आम्हाला तिथपर्यंत गेलंच पाहिजे. त्याशिवाय आयुष्यात सार्थकच नाही. हे जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं अंधश्रद्धेचं कोंडाळं आहे, डोक्याभोवती जमा झालेलं, ते तुम्ही तोडलं पाहिजे. ते फक्त बुद्धीच्या जोरावर तोडलं जाऊ शकतं. हे आम्हाला छत्रपती सांगतात, हे फुले सांगतात, हे शाहू सांगतात, हे आंबेडकर. जर आम्ही हे करत नसू, तर आम्ही या 4ही महापुरुषांचा नथुराम गोडसेने गांधीला गोळ्या घालून खून केला, तसा खून केला, हे तरी कबूल करा. तुमच्या पिढ्या जेव्हा आक्रंदित होतील, तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर सापडणार नाही आणि म्हणतील, की तुम्ही शिक्षित होते, आरक्षणाचे जे काही तकलादू फायदे होते, ते घेऊन तुम्ही मोठे झाले होते. हे षडयंत्र तुमच्या लक्षात का आलं नाही? तेव्हा काय करत होते? आणि तुमच्याकडे त्याचं उत्तर नसणार, तेव्हा तुमचे वंशज तुमचा फोटो मेल्यानंतर भिंतीवर लावायचा की नाही, याचा विचार करतील. तेव्हा माझ्या ओबीसी बांधवांनो, हे केवळ तुम्हाला भावनिक साथ घालण्याचं प्रवचन नाहीये. ज्ञानेश्वरी तुकारामाच्या अभंगावरती प्रवचन 2 तास करून तुम्हाला भावनिक साथ घातली जाऊ शकते. हे तसं नाहीये. हे वस्तुनिष्ठ, वास्तव मांडणारं, खरं संशोधित केलेलं लेक्चर आहे. याचा विचार कसा करावा हे तुम्ही बघा. आम्ही कोण आहोत ओबीसी म्हणून? त्याचा विचार झाला पाहिजे. ओबीसी म्हणून आम्हाला पुढे काय करायचं आहे? त्याचाही विचार झाला पाहिजे. आणि जे आमच्यावर लादल्या जाते ते किती बाजूनी लादल्या जाते. आम्ही याला प्रतिसाद देताना नकळत प्रतिगाम्यांचं पूरकत्व तर करत नाही ना. त्यांना तर कॉम्प्लिमेंटरी होत नाही ना. हाही विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आरक्षणाचं राजकारण आणि ओबीसी समोरची आव्हानं हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. आता शेवटच्या 5 मिनिटात वंचित बहुजन आघाडीची भूमिका. खरं तर मला जेव्हा लोकं विचारतात, की वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय? तेव्हा आमचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांना थोडं बाजूला ठेवून मी सांगतो, की या भूमीवर तुम्ही का? या प्रश्नाचं उत्तर ज्याला समजलं त्याला आपली भूमिका समजली. मी का जन्माला आलेलो आहे? काय म्हणून ओबीसी कॅटेगरायझेशन माझ्या नशिबी आलं? काय म्हणून मी अनिमिस्ट आहे? काय म्हणून मी पिढ्यानपिढ्या या षडयंत्राचा बळी पडतो आहे? ही खरी तुम्हाला तुमची भूमिका जाणून घेता येईल. आणि तेव्हा तुम्हाला समजेल, की आपल्या असण्याला काही अस्तित्वाला किंमत आहे की नाही आहे. दुसरा प्रश्न उपस्थित राहतो, या अस्तित्वाला न्याय कसा द्यायचा? ही सामाजिक स्तरावरची लढाई आहे. ही न्यायालयीन स्तरावरची लढाई आहे. नाही झालं तर ही राजकारणाची लढाई आहे आणि राजकारण करत असताना जेव्हा राज्यसत्ता काहीतरी परिवर्तन या समाजामध्ये करू शकते, हे खरं आहे आणि खरं नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं नसतं, की आजचं माझं भाषण ऐकल्यानंतर घरी जाऊन भिंतीवर लिहून ठेवा, की मी शासनकर्ती जमात होणार. वंचित बहुजन आघाडीची स्थापना, वंचित बहुजन आघाडीचं फॉर्मेशन अनेकांचे अनेक प्रकार याच्यामध्ये आहेत. खूप सिद्धांत मांडणारी लोकं आपल्याकडे आहेत. विद्वान आहेत. काय पेटवायचेत का तुमचे सिद्धांत? वंचित बहुजन आघाडी हा जर 18 पगड जातीचा एक समूह असेल, तर ओबीसी आणि मायक्रो ओबीसी हे डिफरन्सिएशन करायला तुम्हाला काय कारण आहे? आर यू नॉट बायफर्गेटिंग चंक ऑफ ओबीसी? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. मग मोदींनी जे 2017 साली जस्टिस रोहिणी कमिशन स्थापन करून ओबीसीचे 4 तुकडे करण्याचं षडयंत्र लादलेलं आहे. तुम्ही स्वतःच्या छाती ठोकपणे सांगणारे मूर्ख लोकांनो, तुम्ही मला सांगा, या प्रतिगाम्याच्या आर-एस-एस प्रचूर बीजेपीच्या षडयंत्राला तुम्ही पूरक नाहीत? जे डिफरन्सिएशन करायची गरज नाही, ते डिफरन्सिएशन करायची गरज नाहीच आहे. कोणी म्हणालं त्याच्यातलं श्रीमंत गरीब काही गरज नाही. उद्या आदिवासी समाजातले काही लोक परीक्षेत पास होऊन चांगल्या पद्धतीने वरती गेले नाही, चांगले झाले, बाकीचे तिकडेच राहिले. 2 भावामध्ये भांडणं लावायची काय गरज आहे? गरीब आणि श्रीमंताचा वाद करून. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. जात हे सगळ्यात मोठं विष या समाजात लादलेलं आहे. आपण त्या विषाला नष्ट केलं पाहिजे, नलिफाय केलं पाहिजे. एका प्याल्यामध्ये विष भरलेलं आहे, ते दुसऱ्या प्याल्यात टाकायचं. 2 विषाचे प्यालेच तयार होतील. विष नष्ट होणार नाहीये. म्हणून राजकीय भूमिका घेत असताना ती भूमिका समाजाच्या एकीकरणाची आहे, की सामाजिक विघटीकरणाची आहे, याचा विचार कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने करावा. वंचित बहुजन आघाडी
कडून समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत. माझ्याही होत्या आणि आहे. होत्या आणि आहे जेव्हा असं म्हणतो, तर मला काहीतरी बदल आवश्यक आहे. मला काहीतरी बदल अपेक्षित आहे. तर त्या आशा आहेत आणि होत्या म्हणजे ते बदल होणार नसतील, तर मला त्या आशा नाहीत. 41,00,000 मतं आम्ही लोकसभेत घेतली. कुठे गेली मतं? विधानसभेमध्ये का आम्ही 24 वर आलो? त्या विधानसभेमध्ये 24 लाखातले 10,00,000 केवळ विदर्भामध्ये मतदान झालं विधानसभेत. जिथे मी मोजून 43 सभा घेतल्या रेकॉर्डवर. माझी स्तुती मला करायची. आम्ही प्रयत्नात कुठेतरी कमी पडतोय हे केव्हा समजून घेणार आहोत? आणि नकळत आम्ही प्रतिगाम्यांच्या षडयंत्राला पूरक भूमिका घेत आहोत, हे आम्हाला कधी कळणार आहे? ग्रामसभेची, ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली. आम्ही ग्रामपंचायती बऱ्यापैकी जिंकलो. पण नंबर ऑफ वोट्स काउंट्स ॲट द एंड. ॲट द एंड ऑफ द डे, नंबर ऑफ वोट काउंट्स. पूर्ण महाराष्ट्राची टोपोग्राफी 50% झालं असेल, 100% ला अप्लाय करून जर त्याची सरासरी काढली, 8.5 ते 9 लाखाच्या वरती आमची मजल जात नाही. आम्हाला पदवीधर मतदारसंघामध्ये 12 ते 14 हजाराच्या वरती कुठल्याही उमेदवाराला मतं पडली नाही. आणि मनावर दगड ठेवून हे बोलतो. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही फक्त 1173 मतं. नसतं इलेक्शन लढलं तरी चाललं. या भूतलावर जन्माला आला नसता तरी चाललं असतं. करोडोच्या गिनतीला गालबोट सुद्धा लागलं नसतं. असं जे म्हटलं जातं. कवितेचा भाग सोडून कुठेतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही जर खरी सत्यधारी सैद्धांतिक भूमिका असेल आणि ती असावी, यासाठी हिरिरीने प्रयत्न सर्वांनी माझ्या सकट प्रत्येकाने पक्ष नेतृत्वापासून सगळ्यांनी करायचा आहे. बाळासाहेबांनी सुद्धा तो करायचा. आणि 45 वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास डोळ्यासमोर ठेवून हा प्रयत्न निस्पृहपणे करायचा आहे. माझी विनंती आहे त्यांना, आग्रह आहे. आणि जर हा प्रयत्न झाला आणि ही मतांच्या टक्केवारीत आज दिसत असलेली अधोगती थांबली नाही, तर परत आम्ही कहां गए तो कहीं नहीं और क्या लाए तो कुछ नहीं, अशी हात वरती करून बोलायची वेळ आमच्यावर येणार. लिमिटेड वर्ष राहिलेली आहेत आमच्याकडे. माझं आता 66 वय आहे. मला अशी उम्मीद आहे, की आज जो कोणी तरुण, जो कोणी युवक, जो कोणी नव्या उमेदीचा कार्यकर्ता, जो कोणी नव्या उमेदीचा पदाधिकारी, जो कोणी नव्या उमेदीचा नेता हे माझे शब्द ऐकत असेल, तर त्यांनी आजच मनात ही खुणगाठ बांधली पाहिजे, की मला माझं मानवी अस्तित्व हे सिद्ध करायचं आहे आणि माझ्या अस्तित्वाला न्याय द्यायचा आहे. आरक्षणाचं राजकारण, ओबीसी समोरचं आव्हान आणि वंचितची भूमिका समजावून सांगताना मी काही प्रसंगी भावुक झालो असेल, काही प्रसंगी उद्वेगी झालो असेल, काही प्रसंगी काही शब्द, काही वाक्य माझ्या भाषणामध्ये अशी आली असेल, की तुम्हाला कदाचित वाईट वाटू शकतं. त्यासाठी मी आधीच हात जोडून तुम्हाला क्षमा मागतो, की मला क्षमा करा. हा माझा स्वभाव आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत तो असाच राहणार. जे आहे ते सत्य छातीवर पाय ठेवून मांडण्याची, सांगण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही जर उद्या मला गोळ्या घातल्या तरीही चालेल. माझी ताकद 1% कमी होणार नाही. पण मी हे काम करत राहणार. आरक्षणाचं राजकारण एक भलं मोठं षडयंत्र. ओबीसी बांधवांनो, तुम्ही हे षडयंत्र नखशिखांत ऐतिहासिक दाखल्यावरून समजून घेतलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीची आपली एक भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेतून जर या षडयंत्राला एक काउंटर शह आम्हाला देता येत असेल, तर तुमचं आणि माझं जीवन सार्थकी लागलं असं मी समजेल. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देऊन मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, आभार मानतो. विशेष करून माझ्या बहुजन संघटक प्रायव्हेट पोर्टलचे आभार मानतो, ज्या संघटकांनी मला बोलण्याची संधी दिली. सगळ्यांचे आभार मानतो आणि हा विशेष संवाद इथेच संपलाय असं सांगून तुम्हा सगळ्यांची रजा